हॅलो, मी प्रतीक्षा. मॅथ्स विथ प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो आपला कंटेंट आहे तो आहे स्क्वेअर रूट, म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो वर्गमूळ. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण वर्ग शिकलो होतो आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ शिकणार आहोत. तर मी ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला वर्गमूळची ट्रिक शिकवणार आहे. ही ट्रिक आपल्याला MTS एक्झाम, स्कॉलरशिप किंवा रेग्युलरमध्ये सुद्धा वापरता येणार आहे. चला तर मग आपण आपली ट्रिक बघूया, कशा सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढायचं. इन रूट 169 वर्गमुळात 169 ही संख्या मी लिहिलेली आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं बघा, 1 ते 9 पर्यंतचे वर्ग मी इथे लिहून घेतलेले आहेत. ते मी अशा सिक्वेन्सने लिहून घेतलेले आहेत. 1 चा वर्ग 1 आणि 9 चा वर्ग 81. आता हे असं का लिहिलेलं आहे, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्या एकक स्थानी 1 आहे आणि ह्याच्या एकक स्थानी पण काय आहे, 1च आहे. 2 चा वर्ग 4 आणि 8 चा वर्ग 64. ह्याच्या एकक स्थानी 4 आहे आणि ह्याच्या एकक स्थानी पण काय आहे, 4च आहे. एकक स्थान म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, युनिट्स प्लेस. आता 3 चा वर्ग 9 आणि 7 चा वर्ग 49. बघा, युनिट्स प्लेस चेक करा, एकक स्थान सेम आहेत. 4 चा वर्ग 16 आणि 6 चा वर्ग 36. युनिट्स प्लेस काय आहेत, सेम आहेत. 5 चा वर्ग 25 हा एकच असा वर्ग आहे ज्याचा युनिट्स प्लेस 5 हे एकदाच येतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा किंवा युनिट्स प्लेस एकक स्थान हे 5 असेल तेव्हा आपलं वर्गाचं जे युनिट्स प्लेस आहे, म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे त्याचे युनिट्स प्लेस, त्याचं एकक स्थान हे पण काय असणार आहे, 5च असणार आहे. 10 चा वर्ग किती आहे, 100. तर आपल्याला माहिती आहे की शेवटी जर का सपोज 2 शून्य आले तर तो कोणत्या तरी, म्हणजे लाईक 10 चा वर्ग आहे किंवा 400 आले तर 20 चा वर्ग आहे. ते अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येतं. पण तरी पण मी इथे लिहिलेलं आहे कारण का आपल्याला कन्सेप्टमध्ये ती आपल्याला यूज करायचं आहे, म्हणून मी लिहिलेलं आहे. आपण आता स्टार्ट करूया. मी फर्स्ट स्टेप सांगते. मी इन रूट 169 लिहिलंय, वर्गमुळात 169. पहिली स्टेप आहे, आपल्याला 2-2 चे ग्रुप करायचे. आता तुम्ही म्हणाले इथे 3च नंबर आहेत, तर जेव्हा किंवा 3 नंबर असतील तेव्हा मग 2 आणि 1 चा ग्रुप करा. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप की ह्याचं युनिट्स प्लेस चेक करा. एकक स्थान 9 आहे, मग 9 आहे म्हणजे आपलं उत्तराचं वर्गमुळाचं एकक स्थान हे काय येऊ शकतं, एक तर 3 येईल किंवा काय येईल, 7. बघा का असं होईल, का तर 3 चा वर्ग 9 म्हणजे एकक स्थानी काय आहे, 9 आहे, म्हणजे या उत्तराच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी काय येऊ शकतो, 3 येऊ शकतो. 7 चा वर्ग 49 आहे, त्याच्या एकक स्थानी युनिट्स प्लेसला पण 9 आहे, म्हणजे आपलं उत्तर एकक स्थान युनिट्स प्लेस काय येऊ शकतं, 7 येऊ शकतं. सो 3 किंवा 7 यापैकी एक नंबर आपला काय असणार आहे, एकक स्थानाला असणार आहे. आता कोणता असणार आहे हे आपण बघूया. आता हा जो 1 आहे तो 1 कोणत्या 2 वर्गांच्या दरम्यान येते बघायचं. तर 1 च्या आणि 2 च्या वर्गांच्या दरम्यान आहे. बघा, 1 आणि 4 च्या दरम्यान 1 आहे, म्हणजेच 1 ते 4 मध्ये 1 येतो, म्हणून मग त्यातला छोटा नंबर घ्यायचा. तर छोटा नंबर काय आहे आपला 1, म्हणजे आपलं दशक स्थान टेन्स प्लेस काय येणार आहे, 1 येणार आहे. हे झालं आपलं टेन्स प्लेस. पहिला नंबर सापडला. आता आपल्याला ह्या 2 नंबर मधला एक नंबर सिलेक्ट करायचा आहे. आता ह्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते नीट बघा. हा जो आपला नंबर मिळालेला आहे त्याची कॉन्झिक्युटिव्ह टर्म घ्यायची. कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजेच आपण त्याला मराठीत म्हणतो क्रमागत संख्या. तर त्याची कॉन्झिक्युटिव्ह टर्म काय आहे, 2. क्रमागत संख्या काय आहे, 2. नैसर्गिक क्रमागत संख्या ही काय आहे, 2. आणि त्यांचा गुणाकार करायचा. उत्तर किती आलं, 2. ह्या 2 ची आणि ह्या 1 ची तुलना करायची. 2 पेक्षा 1 कसे आहेत, लहान आहेत, म्हणून आपण ह्यातली लहान संख्या सिलेक्ट करायची. अशा प्रकारे आपल्याला 169चं वर्गमूळ सापडलेलं आहे 13. पुढचं एक्झाम्पल आहे 576. फर्स्ट स्टेप काय आहे आपली, 2 चा आणि 1 किंवा 2 चा ग्रुप करायचा, ते पण युनिट्स प्लेस पासून, एकक स्थानापासून. मग आपण ग्रुप करून घेऊया. आता पुढे काय आहे, शेवटी 6 आलेत. शेवटी 6 आलेत म्हणजेच 16 आणि 36 ह्याच्या एकक स्थानी आणि ह्याच्या एकक स्थानी 6 आहेत, म्हणजे आपल्या उत्तराच्या स्थानी एकक स्थानी सुद्धा काय येऊ शकतात, एक तर 4 येऊ शकतात किंवा 6 येऊ शकतात. ते दोन्ही नंबर लिहून घ्यायचे. 5 ही संख्या कोणत्या 2 वर्गांच्या दरम्यान आहे ती बघूया आपण. तर 5 ही संख्या 2 आणि 3 च्या वर्गांच्या दरम्यान आहे. मग ह्यातला छोटा अंक कोण आहे, 2, म्हणजेच 2 चा वर्ग 4 ह्यांच्या दरम्यान त्यातला छोटा अंक घ्यायचा. मग म्हणजे आपलं दशक स्थान टेन्स प्लेस काय येणार, 2 येणार. ते मी इथे लिहून घेते. पुढची स्टेप आहे 2 ला त्याच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मने म्हणजेच क्रमागत संख्येने काय करायचं, गुणायचं. 2 गुणिले 3 उत्तर आलं
6. आता नेक्स्ट आपल्याला ह्या दोघांची काय करायची आहे, कंपॅरिझन. 6 पेक्षा 5 कसा आहे, छोटा आहे, म्हणून आपण ह्यातली छोटी संख्या निवडणार, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार, 24. मग आपण काय सांगू शकतो, 576चं वर्गमूळ आहे 24. ह्याच प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढू शकतो. वर्गमुळात 1681. आपल्याला याचं काय काढायचंय, वर्गमूळ काढायचंय. फर्स्ट स्टेप, 2-2चे ग्रुप करून घेतले. एकक स्थान 1 आहे, म्हणजेच युनिट्स प्लेस 1 आहे. मग आपलं एकक स्थान म्हणजेच वर्गमूळ येण्याचं एकक स्थान किंवा स्क्वेअर रूट येण्याचं युनिट्स प्लेस हे काय असण्याची शक्यता असते, एकतर 1 किंवा 81चं वर्गमूळ 9. मी इथे काय लिहिते, 2 नंबर लिहून घेते, 1 आणि 9. आता हे आहेत 16. तर 16 हे कोणत्या 2 वर्गांच्या दरम्यानची संख्या आपण बघूया. तर 16 आणि 25च्या दरम्यानची संख्या आहे. बघा, 16 आणि 25च्या दरम्यानची संख्या आणि त्याच्या वर्गमुळाकडे यायचं. तर 16चं वर्गमूळ आहे 4, 25चं वर्गमूळ आहे 5. आणि ह्यातला आपण काय सिलेक्ट करायचं, छोटी संख्या सिलेक्ट करायची. म्हणजे आपली छोटी संख्या काय आहे, 4. टेन्स प्लेस एकक दशक स्थान काय लिहिलेलं आहे, 4 लिहिलेलं आहे. नेक्स्ट स्टेप, त्याच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजेच क्रमागत संख्येने त्याला गुणायचं. 4ची क्रमागत संख्या काय येईल, 5. उत्तर आलं आपलं 20. म्हणून आपण ह्यातली लहान संख्या घ्यायची. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, 1681चं वर्गमूळ काय आहे, 41. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन रूट 8464 किंवा आपण त्याला मराठीत म्हणू शकतो 8464. फर्स्ट स्टेप, 2-2चे ग्रुप करून घेऊयात. आता एकक स्थानी म्हणजेच युनिट्स प्लेसला 4 आहेत. इथं बघायचं कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 आहेत, तर 2च्या आणि 8च्या. म्हणजे आपलं एकक स्थान काय येण्याची शक्यता आहे, एकतर 2 किंवा 8. आता 84 ही संख्या कोणत्या 2 वर्गांच्या दरम्यान येते, तर ती 81 आणि 100च्या दरम्यान येते. मग ह्यातलं लहान कोण आहे, 81 आहे आणि त्याचं वर्गमूळ काय आहे, 9. म्हणून मग आपलं दशक स्थान म्हणजेच टेन्स प्लेस हे काय येणार, 9. जे 9 आलेत त्याची नेक्स्ट टर्म घ्यायची, क्रमागत संख्या घ्यायची, ती आहे 10. त्या दोघांचा गुणाकार घेतला तर उत्तर आलं 90. आता 90चं आणि 84चं आपण काय करूया, कंपॅरिझन. तर 90 पेक्षा 84 कसे आहेत, छोटे आहेत, म्हणून ह्यातली आपण छोटी संख्या काय घेणार, आपल्या एकक स्थानाला घेणार. 8464चं वर्गमूळ आलेलं आहे 92. असं एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही काय काढू शकता, वर्गमूळ काढू शकता. वर्गमुळात 1225 हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. सेम 2-2चे ग्रुप करून घेऊया. आता जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, जेव्हा एकक स्थानी 5 येतं, युनिट्स प्लेस 5 येतं, तर आपलं वर्गमूळ सुद्धा 5च येणार आहे. मग आपण इथे 5 लिहून घ्यायचं. इथे काहीच वेगळं येणार नाही, एकक स्थान हे 5च येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आजपर्यंत काय होत होतं की 2 ऑप्शन येत होते, कारण का इथं एकक स्थानी 1 आहे, इथे एकक स्थानी 1 आहे, इथं 4, 4, 9, 9, 6, 6. 5ला तसं नाहीये, 5चा वर्ग 25 आणि ते एकदाच येतं, त्यामुळे आपलं एकक स्थान काय असणार आहे, 5च येणार आहे. आता आपल्याला 12 साठीचा नंबर शोधायचा आहे. तर 12 ही संख्या कोणत्या 2 संख्येच्या वर्गांच्या दरम्यान आहे, बघा 16 आणि 9च्या दरम्यान आहे. मग ह्यातली आपण छोटी संख्या घेतो. मग 9चं वर्गमूळ काय आहे, 3. म्हणजेच आपली इथं उत्तर डिरेक्टली काय येणार, 3. जर एकक स्थान 5 असेल तर खूप सोप्या पद्धत आहे, म्हणजे आधीच्या पद्धतीपेक्षा 1-2 स्टेप्स कमी आहेत, इतकं पटकन उत्तर निघतं. तर तुम्ही असे वेगवेगळे नंबर घ्या, ट्राय करा, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. 1225चं वर्गमूळ आपल्याला काय भेटलेलं आहे, 35. तर अशा पद्धतीने तुम्ही सराव करा. चॅनल नक्की बघत राहा, अशाच नवीन नवीन ट्रिक्स शिकत राहा. आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो माझा MTS आणि स्कॉलरशिपच्या कंटेंटवर असेल. आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.